अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त तथा सेवानिवृत्त पोस्ट मास्टर RJ वाघमारे सर यांचा वाढदिवस आंबेडकर पार्क नवीन नांदेड सिडको येथे उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जीवन पाटील घोगरे, भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलासदादा गजभारे, धनेगाव तालुका जिल्हा नांदेडचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव बुचडे, प्राध्यापक एकनाथ वाघमारे, बारा वाघमारे यांच्यासह आंबेडकर पार्कचे सदस्य प्रदीप हनवते, आकाश सोनकांबळे, ॲडव्होकेट प्रसन्नजित वाघमारे, अनिल मोरे, संदीप महाबळे, बालाजी गायकवाड, मंगेश हनुमंते, चंपतराव कांबळे आणि प्रकाश सरपाते आदींची उपस्थिती होती। MS सर्व्हिस नांदेड न्यूज साठी संपादक लक्ष्मण भिसे, नांदेड। सन्माननीय RJ वाघमारे साहेब यांचा आज आंबेडकर पार्कमध्ये आंबेडकर पार्कच्या वतीने त्यांचा आज इथे वाढदिवस साजरा होत आहे। त्या वाढदिवसानिमित्त उपस्थित महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय जीवनरावजी घोगरे साहेब, सर्व आमची टीम, सर्वांच्या वतीने मी RJ साहेबांना येणारं आयुष्य सुख समृद्धी आणि निरोगी जावो अशी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी, तथागताच्या चरणी प्रार्थना करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। मी RJ वाघमारे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या संघटनेचा संस्थापक या नात्यानं अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सकडून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रो, आदरणीय RJ वाघमारे साहेबांचं एक समाजासाठी फार मोठं प्रेरणादायी काम आहे। तसं ते पोस्ट खात्यामध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर होते, तर ड्युटीवर असताना त्यांनी आंबेडकरी तरुणांना, कार्यकर्त्यांना त्यांनी एक सामाजिक बांधिलकी समजून त्या काळामध्ये कार्यकर्त्यांना अडीअडचणीच्या काळामध्ये मदत केली, कार्यकर्ते जगवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने देखील त्यांना अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। आणि या परिसरामध्ये ते राहत असताना त्यांनी मातंग आणि बौद्ध एकता समिती त्यांच्या काळामध्ये त्यांनी स्थापन केली। मातंग आणि बौद्ध समाजामध्ये एकी निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी कार्य केलेलं आहे। आणि असंच कार्य परत एकदा विलासदादा गजभारेंच्या माध्यमातून मातंग आणि बौद्ध समाज कसा एकत्र येईल या पद्धतीनं प्रयत्न करावेत, ही प्रेरणा वाघमारे साहेबांची समाजासाठी मोठी आहे। त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना शतायुष्य त्यांनी होत अशा पद्धतीची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। सिडको हडको भागातील सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आमचे सर्वांचे मार्गदर्शक सहकारी आदरणीय RJ वाघमारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी विलासदादा गजभारे, अनिल मोरे साहेब, हनुमंते साहेब, सर्वच माझे या ठिकाणी उपस्थित असलेले सहकारी यांच्या सर्वांच्या वतीने RJ वाघमारे साहेबांना वाढदिवसानिमित्त त्यांना सुख समृद्धी दीर्घ आयुष्य लाभो। येणाऱ्या काळात निश्चित त्यांच्या हातून तरुण वर्गासाठी काहीतरी चांगलं काम घडो एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि RJ वाघमारे साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातले एक अग्रगण्य व्यक्तिमत्व, शासकीय प्रशासनाच्या सेवेत असताना सुद्धा समाजकार्याची कास त्यांनी आपल्या आयुष्यभर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये राबवलं। ते राबवतच असताना समाजाकडे, समाजाच्या व्यथा प्रशासनापर्यंत नेण्याची त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये फार मोठे कसोशीने प्रयत्न केलेले आहेत। या सिडको हडकोमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये, राजकीय चळवळीमध्ये त्यांचं नाव सन्मानाने घेतले जात असते। त्यांच्या जीवनातलं एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रशासनाची सेवा झाल्याच्या नंतर पहिल्या प्रथम मातंग आणि बौद्ध
याच्यामध्ये जी दरी निर्माण होत होती, मातंग आणि बौद्ध जरी भाऊभाऊ जरी असले तरी विचाराची दरी निर्माण होत होती, ती दरी नष्ट करण्याचं कार्य बौद्ध आणि मातंग एकत्रित येण्याचं भरीव कार्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. कालवश गौतमरावजी गजभारे यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कारकिर्दीमध्ये आर.जे. वाघमारे आणि गौतमरावजी गजभारे ही एक असं समीकरण, अशी एक जोडी होती. त्या जोडीने मातंग समाज आणि बौद्ध समाज एकत्रित आणण्याचं भरीव कार्य सन्माननीय आर.जे. वाघमारे यांनी केलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं ते कार्य इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा चळवळीचं नाव घेतलं जाईल त्यावेळेस आर.जे. वाघमारेचं नाव, ज्याप्रमाणे गौतम गजभारेचं नाव, कालवश गौतम गजभारेचं नाव घेतलं जात असते, त्याचप्रमाणे सध्या परिस्थितीमध्ये आर.जे. वाघमारेचं नाव सुद्धा ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल, त्यावेळेस आर.जे. वाघमारेचं नाव निश्चितचपणे अतिशय चांगल्या प्रतिष्ठित नागरिकांमध्ये घेतल्या जात असते. असा मानाचा बिंदू त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त केलेला आहे. मित्रहो, या ठिकाणी मी आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे या शहराचे शहराध्यक्ष आदरणीय जीवन पाटील घोगरे हे एक गुणी व्यक्तिमत्व आमच्यासारख्या बहुजनाच्या सर्वसामान्यांच्या वाढदिवसाला ते धावून येत असतात. समाजाचं कार्य करत असताना आमच्या विलासनं अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य त्यांनी त्याच्या हातात घेतलेलं आहे. विलास हा स्वच्छ मनाचा एक तरुण आहे, एक युवक आहे. त्यांचं एकच मानसिकता आणि ध्येय असते की समाजाचं काम झालं पाहिजे. आणि काम करत असताना त्यांचं एक ब्रीद आहे, काम करत असताना तुम्ही मनातून काम करा, तुम्हाला हे यश येतच असते. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या साक्षीला, यांच्या विचाराला मी विनम्र अभिवादन करून विलास गजभारेच्या परिवारांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. देत असताना हे देखील या ठिकाणी म्हणतोय, दादा, आर.जे. दादा, विलास गजभारेची मुलगी एम सारख्या पूर्ण देशामध्ये नामांकित असलेल्या कॉलेजमध्ये ते MBBSला आहे. एवढ्या मोठ्या कर्तृत्वान असणाऱ्या मुलीचा तो वडील आहे. भगवंताकडे मी या ठिकाणी प्रेरणा, आनंद व्यक्त करतो. भगवंताकडून मी या ठिकाणी शुभेच्छा घेतो की विलासच्या कार्याला अत्यंत चांगल्या प्रकारचं सुयश या ठिकाणी यावं. आज आर.जे. वाघमारे माझ्या बांधवाचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. दादा, भगवंताने आपल्याला उर्वरित आयुष्य हे समाजाच्या सुखासाठीच दिलेलं आहे. उर्वरित आयुष्य आपण समाजाच्या सुखादुःखामध्ये यावं. आर.जे. दादा, तुम्हाला माझ्या परिवाराकडून आणि आंबेडकर पार्ककडून मी कोटी कोटी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असे आमचे माझ्या वडिलांस समान ज्यांचं म्हणजे कार्य आहे आणि ज्यांना मी वेळोवेळी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय आर.जे. वाघमारे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि त्यांचं पुढचं आयुष्यसुद्धा ते आधीपासूनच समाजाच्या सेवेसाठी सदैव शासकीय नोकरी असताना सुद्धा ते समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून येणारे एक आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे, त्यांचा सहवास लाभलेला आहे आणि त्याच्या सहवासातूनच आम्ही आंबेडकर चळवळ असेल, फुले शाहू आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांचे विचार या ठिकाणी समाजात घेऊन जात आहोत. त्या अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी आपण सर्वजण वाढदिवस साजरा करत आहोत. मला आनंद होते की आमच्या मार्गदर्शक आदरणीय वाघमारे सरांचा वाढदिवस करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. असाच आपण आपल्या पार्कच्या सर्व व फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीत काम करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या सर्व व्यक्तीचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करूया आणि हीच चळवळ आपण या ठिकाणून पुढे न्यायचा प्रयत्न करूया. तरी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी वाघमारे साहेबांना दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो. जय भीम.